ये अरे ये रे बस बस आरामात बस, लाजू नकोस. काय पाहिजे ते मागवायचं काय. मी आलो. दोघे नाही ना, नीट समजावलंच नाही ना. हो. राजा राणी गुलाम सिक्वेन्स सगळी परफेक्ट बसलाय. आता फक्त पत्ते पिसायचे. गुलाम तर ताब्यात आलाय, त्याचं डोकं ठिकाणावर नाहीये. त्याला थोडं थोडं पाहत राहायचं आणि त्याच्याकडनं सगळं काढून घ्यायचं. आता लक्ष एकच, अदामची राणी. तिच्यासाठीच करतोय हे सगळं. तिला मिळवायचं असेल तर याला अडकवला पाहिजे. मग तो राजा आमच्या लग्नात अत्तर टाकत फिरेल सगळीकडे. आता तू कालपासून घरी नाहीयेस, वेड्यासारखा भटकतोयस इकडे तिकडे उपाशी पोटी. पण तुझ्या घरातलं कोणतरी बघायला आलं का तुला? नाही. आता तुझ्या पप्पाचा पोरगा बनून राहायचं. मी तुला सांभाळेन, तुझं सगळं करेन. तसंही सगळं नीट झालं असतं ना तर तू आज काटेकोरे आडनाव लावलं असतंस नाही. जातो मी. कानाला झोंबलं. अरे सत्य परिस्थिती आहे ती. बरं ते जाऊ दे, झालं गेलं गंगेला मिळालं. मला सांग, तू कुठे जाणार आहेस? माहित नाही. अरे असं कसं? तू कुठे जाणार आहेस याचं उत्तर तुला सापडत नाही तोपर्यंत तू इथेच थांबायचं. हक्काने सांगतोय तुला, बस. तुझी आई तुला काय म्हणते? बाबड्या, हो, त्याने पाव चोरायचा प्रयत्न केला. मग काय इथल्या लोकांनी मारलं त्याला. त्याने पाव घेतला म्हणून मारलं त्याला? हो, आज एक पाव चोरला, उद्या अख्खी लादी चोरेल. शेवटी ही चोरीच ना, बरोबर ना? हे घ्या. काय हवंय तुम्हाला? नाही, तो जर परत आला ना तर त्याला खायला द्या. त्याला भूक लागली असेल ना तर उपाशी ठेवू नका, मारू नका त्याला. एक निरोप द्याल त्याला प्लीज. त्याला सांगा त्याची बायको त्याची वाट बघते, तिला फोन कर. शुभ्रा, शुभ्रा नाव आहे माझं. त्याला फोन करायला सांगा मला. हो खरंच हो, मला माहित नव्हतं तो इतक्या चांगल्या घरातला आहे. नाहीतर मी त्याला नक्कीच मदत केली असती. भूक लागली म्हणून पाव चोरला त्याने. तो घरातनं गेला तो गेला, पण मला ना कळतच नाहीये त्याच्याकडचे पैसे, त्याचा मोबाईल सगळं तो घरी ठेवून असाच्या असा का निघून गेलाय. शुभ्रा, हे बघ, असं लक्षात घे, त्याच्यासाठी ते सोपं गेलं नसणार ना आपल्याला सोडून जाणं, तुला सोडून जाणं. हे बघ, त्याच्याकडे जर फोन असता आणि तू त्याला फोन केला असतास तर त्याची
पावलं तेव्हा मागे वळली असते आणि त्याचा निर्णय तेव्हा खूप पक्का होता ना. मुळात त्याने निर्णय का घेतलाय? आता हळूहळू सगळं सुरळीत होत होतं ना. बरं मी त्याच्या बरोबर होते, प्रत्येक गोष्टीत त्याच्या बरोबर उभी राहिले, त्याची साथ सोडली नाही, त्याला एकटं पाडलं नाही, मग तो माझ्याशी असं का वागला? हे बघ शुभ्रा, यातून असं लक्षात घे की आपल्याला हे कळलंय की त्याला काही झालेलं नाहीये. तो आपल्या जवळपासच कुठेतरी आहे, आपण त्याला शोधू. आपण खरंच शोधूया सर त्याला भूक लागली असेल ना. तो पाव चोरायला गेला म्हणजे तो उपाशी असेल ना. 2 दिवस त्याने काही खाल्लं असेल, त्याला काही खायला मिळालं असेल, तो कुठे राहिला असेल, मला कल्पनाही नाही करवते, मला विचारही नाही करवते. काहीही विचार करू नकोस. ओके? नाही हो सर, तुम्हाला माहितीये ना त्याला भूक नाही सहन होत. तो खूप चिडचिड करतो, त्याला खायला नाही मिळालं वेळेत, सगळ्या गोष्टींची अशी त्याला म्हणजे सवय आहे ना वेळेत होण्याची. तो काय करत असेल, तो कसा राहिला असेल 2 दिवस, मुळात तो कुठे असेल, त्याला डोक्यावर चप्पर मिळालं असेल का, तो उपाशी झोपला असेल, तो कुठे झोपला असेल, मला काही नाही कळत. घे सो पी. हा, जेवण येतच असेल, प्यालास ना तर तुला बरं वाटेल, तुझं टेन्शन सगळं निघून जाईल. आलोय. या शुभ्रा, या राजेंचा आणि त्या गुरुजींचा ऐकून काही काय भरत आहे. मी आलोय ना वेळेत. या पूजेचा मान माझा आहे. थांबा, मी बसणार पूजेला. नाही, मी नाही पिणार. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झालाय. आता हे सगळं करून मी आईला आणखी त्रास नाही देणार आहे. असा कसा त्रास होईल? अरे तू तर घर सोडून निघालायस, सगळी नाती तोडली आहेस. अरे तू आता तुझ्या मर्जीचा मालक आहेस. खाओ पिओ ऐश करो. घर सोडून आलायस ना, मग आता कशाला घरच्यांचा विचार करतोयस? मी त्यांचा विचार करतो म्हणूनच घर सोडून निघालोय. नकोय मला हे. हातात आलेला सगळा डाव घालवणार हा पोरगा इथंच नाहीये. अरे बापरे, केव्हाच्या बसल्यात या? हो ना, केवढी श्रद्धा आहे. पण का अशा बसल्यात? अहो, मुलगा परत यावा म्हणून देव पाण्यात घालून बसलेत. आईच्या श्रद्धेपुढे देवालाही झुकावं लागतं. चला आपणही त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करूया. चला जाऊया. चला. बस काय, तुला पियायचे नियम माहित नाहीत का? अरे प्यायच्या आधी खायचं नसतं, हा पिण्याचा अपमान असतो. आधी तुला प्यावं लागेल तरच खायला मिळेल, तोपर्यंत खायला मिळणार नाही. जातो मी. अरे अरे अरे, बस बस बस. काय शिवा, बस काय. तुझा पप्पा तुला कसा उपाशी ठेवेल? हं? घे, खाऊन घे. अरे नाही प्यालास तरी चालेल, मला काळजी आहे ना तुझी.
अरे पाणी आण रे जोसेफ, आणि पाव पण घेऊन ये. साहेब, एक शंका होती, विचारू का? काय रे पप्या, बोल. तुम्ही याला पोरगा पोरगा का म्हणताय आणि याला का तुम्हाला पप्पा म्हणायला सांगताय? नाही म्हणजे एवढ्या वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही आम्हाला तर कधी तुम्हाला पप्पा म्हणू दिलं नाही. मग याला का तुम्हाला पप्पा म्हणायला सांगताय? मगाशी सांगितलं ना पप्या, सगळं नीट घडलं असतं तर आज हा काटेकोर झाला असता, कारण याच्या आईशी लग्न होणार होतं ना माझं. मग काय झालं? नाही झालं लग्न? मग हा अभिजित तिचा दुसरा यार? हे पप्या, नाही, असं नाही बोलायचं. आता अभिजित राजेंबरोबर त्यांचं लग्न झालंय ना. पण मला याचं वाईट वाटतं रे, हा काटेकोर होता होता राहिला. सॉलिड आहे रे तुझी आई. म्हणजे फुल हात दाखवा, गाडी थांबवा, दिसला हात, थांबली गाडी, घेतला स्टॉप. पण तिच्या स्टॉप घेतल्यामुळे तुझ्या इज्जतीला फुल स्टॉप लागला ना, त्याचं काय? अशी वेळच नाही आली पाहिजे. आपला कसा बायकांवर असा वचक पाहिजे, मग ती आई असो, बहीण असो, किंवा मग बायको. नाही तर मग हे असे झोल होतात. तरच खातो यार आपण तुझ्यावर. म्हणजे इतक्या वर्ष गर्लफ्रेंडची लफडी ऐकली होती, पण तुझ्या आईचं जाम बेकार. ही का तुझी आई? आई शपथ, फोटो बघूनच कळतंय या वयात लग्न कसं झालं. माझ्या आईबद्दल एक शब्द बोलायचा नाही, कळलं तुला? तू पप्या उठ. ए पप्या, बस झालं, चल उठ आता. पप्या, हे पप्या, पप्या उठ ना. हे पप्या उठ. अरे उठ ना पप्या. अरे पप्या उठ ना. सोहम, अरे काय केलंस तू? हे मी काही नाही केलंय, वाटेल ते बडबडत होता. सोहम, काय केलंस तू हे? अरे तू माझ्या इतक्या वर्षाच्या मित्राला मारून टाकलंस. मी नाही मारलाय त्याला, मी फक्त धक्का दिला त्याला. अरे अरे बघत काय बसलाय, बघ त्याला. बॉस, पप्या गेला. सोहम, तू मारलंस त्याला? माझ्या मित्राचा खून केलास तू?
देवाजवळचा दिवा भिजला. माझं सोहम, देवा अजून किती परीक्षा पाहणार आहेस? माझं बाबडा सुखरूप असू दे, माझं बाबडा सुखरूप असू दे. सोहम, तुला आता पोलीस येऊन पकडून घेऊन जातील. हे असं कसं झालं? आता आता याचा विचार करत बसू नकोस. शहाणा असशील तर इथून पळून जा. नाही नाही नाही, मी पोलिसांना सांगेन, हे मुद्दामून नाही केलंय, हे चुकून झालंय माझ्याकडून, ऍक्सिडेंटली झालंय. तुला काय वाटतं तू सांगशील आणि ते विश्वास ठेवतील? आणि जो मेलाय त्याचं काय? त्याची खानदान तुला सोडेल? विचार कर, तुझ्या आईला कळलं तर काय होईल की तिच्या मुलानं खून केलाय. विचार कर, तुझ्या बायकोचं काय होईल जेव्हा तिला कळेल की तिच्या नवऱ्यानं खून केलाय. आणि तुझा आजोबा तर ढगातच जाईल या पापेच्या मागे. नाही नाही, त्यांना काही कळू देऊ नका. सोहम, तू इथून निघून जा. बॉस, याला पोलिसाच्या ताब्यात द्या. थांब, तो चांगला पोरगा आहे. सोहम, तू इथून पळून जा, मी याला थांबून ठेवतो. सोहम, सोहम पळ, निघ. थांब, नाही सोहम, जा, निघ सोहम, निघ. एक्सक्यूज मी, एक मिनिट. तुम्ही यांना बघितलेत का कुठे? नाही हो मॅडम, नाही पाहिलं. हे दोघं त्यांना विचार. एक्सक्यूज मी, तुम्ही किती वेळ बसलाय तिथे? तुम्ही यांना बघितलेत का कुठे? नाही. नीट बघा ना. नाही हो, नाही बघितलं मी. बघितलंस ना सोहमने काय करून ठेवले? काय बोलायचं मुलांना? ते असं काहीतरी वागतात, शिक्षा आपल्याला. यांना बोलायचं नाही, रागवायचं नाही. जरा 4 शब्द बोलायचा पापड मोडला. अरे दत्ता, असं नाहीये रे. हे बघ, सगळे शोधतायत की नाही, सापडेल सापडेल. अरे या वयात सहन होत नाही रे आता. डोकं कलकलायला लागतं. नाही ते विचार डोक्यात येतात माझ्या. नातवंडांशी वागायचं कसं, बोलायचं कसं, याची भीतीच वाटायला लागली मला. शेवटी नातू आहे ना, दुधावरची साय आहे, त्यामुळे जास्तीच काळजी वाटायला लागते. अरे शुभ्राला फोन करून बघतो काय पोझिशन आहे. आजोबांचा फोन येतो. घे घे. हॅलो आजोबा, काय हो, बरे आहात ना? काय झालं? अगं मी ठीक आहे ग. या पोराचा काही पत्ता लागला का? तुम्ही लोकांनी काहीच कळलं नाही मला. नाही हो आजोबा, अजून काही पत्ता लागला नाहीये त्याचा. अजून नाही सापडला? असं गेलं कुठं तो? तुम्ही तर नीट शोधलं ना? हो 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 आजोबा, सगळीकडे बघितलं, सगळीकडे शोधलं, पण नाही सापडला तो. असं कसं काय इतका राग डोक्यात घालून कुठेही निघून जातो? लहानपणापासून असंच हट्टी म्हणतो. घरच्यांबद्दल काही वाटत नाही याला. अरे आपली कुणीतरी वाट बघत असेल, कुणी काळजी करत असेल, याची काही जाणीवच नाही त्याला. एक मिनिट ऐका आजोबा, तुम्ही शांत व्हा. तो सापडेल. आणि तो बहुधा याच एरियामध्ये कुठेतरी असावा. आम्हाला अजून तरी कळलं नाहीये, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही सांगतो तुम्हाला काही कळलं तर. हा म्हणजे त्याचं काही सुगावं लागलं? ऍक्च्युली एका माणसाने त्याला बघितलं होतं, पण त्यानंतर तो कुठे गेला हे कुणालाच माहित नाहीये. आपल्या घराच्या आसपास? ऐका, तुम्ही नका काळजी करू आजोबा, आम्ही शोधतो ना त्याला. तुम्ही प्लीज शांत राहा. तुम्ही जेवलायत का आधी सांगा बरं मला. अगं माझ्या जेवणात सोड, आधी त्याला शोधा. शुभ्रा फोन उचल शुभ्रा, मला गरज आहे तुझी. शुभ्रा फोन उचल. आजोबा मला कंटिन्युअसली कोणाचा तरी फोन येतोय, मी तुम्हाला फोन करते. काळजी घ्या. हॅलो, हे माझा मोबाईल आहे. हॅलो शुभ्रा. सोहम,
सोम तू कुठे आहेस? काय झालं? तू तू धापा का टाकतोय? सोम काय झालं? तू कुठे आहेस? हा कुणाचा नंबर आहे? तू कुठून फोन करतोयस? बरा आहेस का तू? हेल्प मी. हो आय विल कुठे आहेस तू सांग.